जय शिवराय मित्रांनो. आज आहे 18 एप्रिल आणि आजपासून महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये वातावरण कालच्या तुलनेमध्ये थोडी दुप्पट वाढ होते. पण 20 तारखेपर्यंत मराठवाडा, विदर्भ, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये काय पराक्रम होतोय, म्हणजे किती प्रमाणामध्ये गारपीट, वादळी वारे, हे सगळ्या गोष्टीची पूर्वकल्पना अगोदर दिली असली तरीही ह्या 2 दिवसांमध्ये अनेक ठिकाणी बऱ्याच भागांमध्ये वाऱ्याचा, कावराचा प्रश्न उपस्थित होणार आहे. त्याबद्दल आपण आज हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर महात्मा विश्वगुरु श्री संत बसवेश्वर यांना आपण जयंतीनिमित्त सर्व हिंदू बांधवांना मनपूर्वक शुभेच्छा देऊयात. धन्यवाद. तसेच महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी येणाऱ्या ह्या पावसाचे संकेत एक आठवडाभर चालणार आहेत. 22 आणि 23ला थोडी तो काही प्रमाणामध्ये शांती घेईल, पण 24-25 नंतर तो पुन्हा उभारी घेणार आहे. याबद्दल एक एक तारखा पहिले समजून घेऊयात. आजची 18 तारीख ही महाराष्ट्रातल्या दक्षिण भागांमध्ये, ज्याचा कोल्हापूरशी, हुबळीशी, बेळगावशी, सोलापूर, सांगली, पुण्यामधल्या काही भागांचा, तसेच लातूर आणि नांदेडच्या तुरळक भागांचा समावेश आहे. आज दुपारनंतर या भागातल्या शेतकऱ्यांनी कांदा वगैरे झाकून ठेवायचे. धाराशिवमधले सुद्धा शेतकऱ्यांनी अचानक येणाऱ्या वातावरणापासून सतर्क राहायचे. अहिल्यानगर मोजक्या ठिकाणी हा अपवाद घडू शकतो. आजच्या 18 एप्रिलला नाशिकमध्ये भागामध्ये तुरळक 1-2 ठिकाणचा फटकाराचा विषय आहे. 19 तारखेला महाराष्ट्रातल्या छत्रपती संभाजीनगरच्या काही दक्षिणेकडील भागांमध्ये, पुणे परिसर, मुंबई, पुण्याच्या अनेक भागांमध्ये, कोल्हापूर परिसर, सोलापूर परिसर, धाराशिव, जालन्यात तुरळक ठिकाणी, हिंगोली, परभणीमध्ये मोजक्या ठिकाणी, तर नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी वातावरण हे सक्रिय होणार आहे. नाशिकच्या आणि पश्चिम महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये भाग बदलत पद्धतीनं हा वातावरणाचा फटका पाहायला मिळणार आहे. पण सोलापूर, सांगली, कोल्हापूर, पुणे इथे मुसळधार देखील पाऊस अनेक ठिकाणी होऊ शकतो. बाकी ठिकाणी वादळी वारे आणि गारपीटचा सदृश्य परिस्थिती आहे. 20 तारीख सर्वात महत्त्वाची असणार आहे, कारण की 19 आणि 20 ह्या 2 तारखेचं असं साम्यता आहे. 12 घंटे मागे पुढे होईल, पण ह्या तारखेला मात्र मराठवाड्यात आणि विदर्भात अनेक ठिकाणी असा वादळी पावसाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. तर जिल्हे बघूयात कोणते समोर आहेत. अकोला, अमरावती, नागपूर, हिंगोली, वर्धा या भागांमध्ये, यवतमाळसह तुरळक ठिकाणी पाऊस आहे. नांदेड सुद्धा आहे. परभणीसह मराठवाड्यातले सर्व जिल्हे, बीड येतोय, परभणी येतोय, लातूर येतोय, धाराशिव येतोय, अंबड, घनसावंगी पट्टे सुद्धा आहेत. जालना, भोकरदन, जाफराबाद देखील आहे. याच्यामध्ये देऊळगाव राजा, जाफराबाद काही ठिकाणी डिफरंट भागांमध्ये मोजक्या ठिकाणी असतील. पण छत्रपती संभाजीनगरपासून अहिल्यानगर, कडाष्टी, अहिल्यानगर, श्रीगोंदा, कर्जत, शिर्डी परिसर, त्याच पाठोपाठ दक्षिण महाराष्ट्रातले टोटल जिल्हे, कोल्हापूर असेल, सोलापूर असेल, पंढरपूर असेल, मोहोळ, सातारा, नाशिक या भागाबरोबरच हुबळी, कर्नाटकला अतिशय वादळी वाऱ्यासह हा पावसाचा परिणाम पाहायला मिळणार आहे. सोलापूरचा देखील समावेश वारंवार होणार आहे 3 दिवस लगातार. हे वातावरण रात्री बेरात्रीपर्यंत विदर्भाच्या आणि मराठवाड्याच्या काही डिफरंट भागांमध्ये, म्हणजे दक्षिण असेल, पूर्व असेल, अशा भागांमध्ये विदर्भाची व्याप्ती मॉडेलनुसार कमी दाखवली जाते. म्हणजे विदर्भामध्ये म्हणावा असा आणि मोठा धाक दिसत नाहीये, पण तरी सतर्कता ठेवणं ही काळाची गरज ठरणार आहे. कारण की उष्णता एवढी भयानक आहे की तुम्हाला ह्या गोष्टीपासून संरक्षण व्हावं अशी निसर्गाची आणि तुमची तयारी असावी. त्यानंतर 21 तारीख लगन सराईची तारीख आहे. खानदेशला या तारखेला फारसा मोठा धाक दिसत नाहीये, पण मराठवाड्यातल्या ज्या काही लग्न सराई कार्यक्रम आहेत यांना एक विनंती आहे, ज्यांची मराठवाड्यातले लग्न जे दुपारपर्यंतचे आहेत त्यांनी 4-5 वाजेपर्यंत आवरून घ्यायचे. कारण की 4ला आणि 5ला सिस्टम डेव्हलप होणार आहे. काही ठिकाणी 9-9:30ला होईल. त्यामुळे जास्त काही घाबरले जाऊ नका. भोकरदन, जाफराबाद, जे काही कन्नड, सिल्लोडचे उत्तरेकडील भागांचे लग्न सराई आहेत, 6:30 वाजता, 4:30 वाजता वातावरण हे मोठ्या प्रमाणात बिघडणार आहे. पण याच्यामध्ये व्याप्ती मात्र खूप कमी, त्यामुळे बऱ्याच लग्न कार्याच्या विघ्नांचा अडथळा हाताळला जाणार आहे. 4-2 ठिकाणी अपवाद घडू शकतात. 1-2 ठिकाणी भोकरदन, जाफराबाद, कन्नड, सिल्लोड यांना थोडा दिलासा मिळतोय. कारण की 21 तारखेच्या अगोदर 20 तारखेला मोठा पराक्रम झाला, पहाटेपर्यंत जर पाऊस झाला, तर 21 तारीख लग्नासाठी विघ्नहर्तासारखी होऊ शकते तुमच्या भागामध्ये. मात्र या दिवशी कोल्हापूर, सांगली, सोलापूरला कोणत्याही क्षणी वातावरण हे सक्रिय होईल. गारपीट सदृश्य परिस्थिती, वादळी वारे देखील असणार आहे. 22 तारखेला बघूयात काय होणार आहे. 22 तारखेचं वातावरण हे डिफरंट भाग, म्हणजे कर्नाटकचा अनेक भाग याच्यामध्ये झोडपला जाईल. हुबळी, श्रीगोंदा, विजयपुरा अशा अनेक भागांचा समावेश आहे. महाराष्ट्रासाठी ही तारीख थोडी सौम्यपणा दाखवेल, म्हणजे फक्त मराठवाड्यात आणि विदर्भातच याचा आभाळ येणं, ढगाळलेली परिस्थिती होणं, अशा गोष्टी घडू शकतात.
येणारी 23 तारीख ही महाराष्ट्रामध्ये पावसाचा तीव्रता कमी करणार आहे. 2 दिवसासाठी किंवा 3 दिवसासाठी ही पावसाची परिस्थिती फक्त दक्षिण भागापुरतीच मर्यादित राहील. विदर्भ, मराठवाडा, खानदेश भाग मोकळा होऊन जाईल. मात्र हे वातावरण फक्त 2-4 दिवसाच्या मर्यादेसाठी 2-3 दिवसाच्या मर्यादित वेळेसाठी थांबेल. पुन्हा 26-27 पासून वातावरण हे ॲक्टिव्ह होणार आहे. त्यामुळे या वातावरणामध्ये काळजी कशी घ्यायची. आता पुन्हा 18 तारखेपासून ते आपण ह्या 2-3 दिवसांमध्ये कोणत्या भागांमध्ये आणि काय होऊ शकतं याबद्दल थोडंसं आणखी सखोल सांगूया. हे पहा, आजची परिस्थिती जर आपण पाहिली तर आज दुपारनंतर 2:30-3 वाजता आता जे काही ढग येतील ते वेगळे आहेत. पण 2:30-3 वाजता जे गरमीच्या लेवलने ढग येतील त्या ढगांमुळे कोल्हापूर, सांगली, सोलापूरमध्ये अनेक ठिकाणी गारपीटचा इशारा आजपासून सुरुवात होते, ज्यामध्ये साताऱ्याचा समावेश आहे. बीड जिल्ह्यातही मोजक्या ठिकाणी हा समावेश आहे. परभणी आहे. जालन्यात मोजक्या ठिकाणी वातावरणात सक्रिय होऊन पाऊस होऊ शकतो. 1-2 ठिकाणचा अपवाद आहे. मात्र अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव, लातूर, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश व्याप्तीच्या बाबतीत जास्त आहे. व्याप्तीच्या बाबतीत 1 नंबरला कोल्हापूर, सांगली, सोलापूरचा आणि साताऱ्याचा समावेश राहील. त्यानंतर पंढरपूर, अहिल्यानगर, पुणे हा देखील मोठ्या प्रमाणात वातावरण सक्रिय होणारा आजचा हा शेड्यूल राहणार आहे. तर अशा प्रकारची उद्याची तारीख सुद्धा महत्त्वाची मानली जाणार आहे. लातूर जिल्ह्यात, बीड, परभणी भागात देखील मेघगर्जना, वादळी वारे, पाऊस होण्याची शक्यता आहे. आणि यापेक्षाही महत्त्वाचं सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भ आणि मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात जास्त पाऊस सुरू झाला की विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची तीव्रता कमी राहते. पण हा अवकाळी आहे, सतर्क रहा. आता बऱ्याच शेतकऱ्यांचे कांद्यांचं अनेक जणांचं नियोजन चालू आहे. तर जास्त घाबरले जाऊ नका. व्याप्तीचा विषय विदर्भ, मराठवाड्यामध्ये 25च्या आसपासच राहील असा अंदाज आहे. बाकी पश्चिम महाराष्ट्राला, दक्षिण महाराष्ट्राला तीव्रता जास्त आहे. जय शिवराय, जय बसवेश्वर. धन्यवाद.